नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हे आजचं मार्केट. एक अर्ली मॉर्निंगला आपण इथे एक ट्रेड दिलेला आणि तो ट्रेड चांगला चालला. आपला 1:2चं टार्गेट जवळपास आपण तिथे बुक केलेलं. मॉर्निंगलाच इथे आपण बोललेलो, जसं मार्केट ओपन झालं त्याच वेळेला की मार्केट कंटिन्यू फॉल करत आहे. आपल्याकडे एक चॅनल तयार होतं 22,850चा एक रेजिस्टन्स आपल्याकडे होता आणि 22,700चा एक आपल्याकडे सपोर्ट होता. या चॅनलच्या मधात मार्केट ओपन होतं. आपलं बोलणं असं होतं की या चॅनलच्या खाली जर मार्केट आलं तर रेटेस्टवरती आपण एंट्री घेऊ शकतो आणि नेक्स्ट टार्गेट आपलं असं राहील या लेवलच्या जवळपास 22,500च्या जवळपास. आणि जर मार्केट या चॅनलवरती सस्टेन केलं तर मार्केट वर जाऊ शकतं आणि 23,000 हे नवीन टार्गेट राहील. त्याच्या मधामध्ये जवळपास तो 22,800-900 असं हॉल्ट घेईल. सो मार्केटने बघा काय केलेलं आहे. जो खालचा चॅनल आहे आपलं ते त्यांनी ब्रेक केलंच नाही, ब्रेक करण्याचा प्रयत्न केला पण इथे त्यांनी सपोर्ट घेतलेला. मग या सपोर्टवरतीच आपण एक छोटासा स्कॅल्पिंग केलेला आहे इथे आणि या ठिकाणी आपण त्याला सोडून दिलेला. तुम्हाला तो ट्रेड दिला नव्हता, स्कॅल्पिंग ट्रेड हा फक्त मी यूज केलेला. तुमच्यासाठी हा ट्रेड होता की जर ही लेवल आज ओपनिंग जी आहे मार्केटची ती जर क्रॉस होत असेल तर नेक्स्ट टार्गेट आपलं जे असणार आहे हे असणार आहे 22,850चं. तर त्यासाठी आपण स्कॅल्प करू शकतो. तर तुम्हाला 40 पॉईंटचा एक एसएल होता इथे बघा आणि 100 पॉईंटचा 98 पॉईंटचा टार्गेट होता आणि टार्गेट मार्केटने आपलं इथे कंप्लीट केलेलं आहे. या कॅन्डलला तुमचं ट्रेड जनरेट झालेलं, म्हणजे तुमचा ट्रेड जनरेट झाला जवळपास 10 वाजता सकाळी आणि लगेचच तुमचं टार्गेट जे कंप्लीट झालं ते कंप्लीट झालं जवळपास 10:35 म्हणजे 35 मिनिटांमध्ये तुम्ही ट्रेडमधनं आउट आणि जवळपास 1:2.5 असं टार्गेट इथे अचीव झालेलं. त्यानंतर मग आपण लाईव्ह स्ट्रीम बंद केलेली आणि मी माझं पर्सनल मग काम आटपून जेव्हा मार्केटमध्ये वापस आलो तेव्हा मग पुन्हा एक ट्रेड इथे बनताना दिसलेला होता. तर तो एक ट्रेड आपण केलेला सपोज. त्यामध्ये रिस्क रेशो जो होता तो आपला 126 पॉईंटचा असेल आणि 70 पॉईंटचा टार्गेट होता. म्हणजे हा पण जवळपास 1:2च्या जवळपास हा आपला ट्रेड इथे झालेला. तर मार्केट दिवसभर या चॅनलमध्येच चाललेलं, जे आपण मॉर्निंगलाच तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये की या चॅनलच्या मधातच जर मार्केट राहिलं तर साईडवेज राहू शकतो बा. तर आपण बघूया की आणखी जर कुठले ट्रेड तुम्हाला जर कॅप्चर करायचे असते तर तुम्ही कुठल्या पद्धतीने ते करू शकले असते. जुन्या लेवलचं आपण मॉर्निंगच्या काढून टाकूया का. आता हे मार्केट आहे सपोज आणि या मार्केटमध्ये ही लेवल जी होती ही क्रुशियल लेवल होती. समजा या लेवलला जर तुम्ही ऑब्झर्व केलं व्यवस्थित तर तुम्हाला समजेल की दिवसभर मार्केटने या लेवलला वापस येऊन काही ना काही कुठे रेजिस्टन्स घेतलेला आहे तर कुठे सपोर्ट घेतलेला आहे, या पद्धतीने काम केलेलं आहे. अंडरस्टँड. तर या लेवलच्या वरती मार्केट आपल्याला एक मूव्ह देतं चांगलं, जवळपास 135 पॉईंटचा आणि खाली सुद्धा 135 पॉईंटचा, म्हणजे जवळपास 300 पॉईंटच्या दरम्यान मार्केट आज कंटिन्यू मूव्ह करत राहिलेला आहे. आता इथे जर ट्रेड आपल्याला इनिशिएट करायचा असता तर हा ट्रेड तर आपण दिलेलाच होता, तो सोडून आता इथे बघा या लेवलला आपला ट्रेड कुठे इनिशिएट झाला असता. या कॅन्डलला बघा ओवाय डेटा आपला खाली आणि व्हॉल्यूमची कॅन्डल बघा आपली. या लेवलला आपला व्हॉल्यूमला आणि ॲव्हरेज व्हॉल्यूमचा जो आपली मुव्हिंग ॲव्हरेज आहे 20चा त्याला टच केलेला. म्हणजे आता मार्केट इथनं खाली येत आहे म्हणजे डाऊन ट्रेंडसाठी व्हॉल्यूम चांगला आलेला, तर आपण इथे या लेवलला ट्रेड घेऊ शकलो असतो. जर मार्केटमध्ये असतं तर आपण त्यालाही पकडण्याचा प्रयत्न केला असता. ही शॉर्ट पोझिशन राहिली असती आपली आणि ही शॉर्ट पोझिशन कशी राहिली असती बघा. हा तुमचा एसएल राहिला असता, लेटेस्ट जो स्विंग आहे तो,
आणि तुमचं टार्गेट हे राहिलं असतं. जर हे टार्गेट अचीव झालं असतं तर मग आपलं नेक्स्ट लेवल आपण तुम्हाला इथे देऊन ठेवलेली होती की मार्केट इथे पण आपल्याला जाताना दिसू शकतं म्हणून, बरोबर. ती पण क्रॉस झाली असती तर मार्केट आपल्याला या लेवलवरती सापडलं असतं मग या पद्धतीने. तर हा ट्रेड बनला होता जवळपास 77-78 पॉईंटचा SL बनला होता आणि तुमचा टार्गेट 143 पॉईंटचा, म्हणजे 1:2 चा टार्गेट इथे बनलेला आहे. आणि हा ट्रेड बघा तुमचा सिंगल 2-3 कॅन्डलमध्येच कम्प्लीट झालेला आहे. पण हा ट्रेड घेतला कसा आपण, त्याचं लॉजिक कसं हे आपल्याला इथे लर्न करून घ्यायचं आहे. तर त्याच्यामागचं लॉजिक कसं होतं की इथे व्हॉल्यूमचा जो आपला हे व्हॉल्यूमचा जो बार दिसतोय तुम्हाला आणि हा SMA आहे 20चा, ॲव्हरेज करत आहे. जर ॲव्हरेज टच करून किंवा क्रॉस करून जर व्हॉल्यूम जात असेल तर समजायचं की ट्रेडमध्ये दम आहे, वी कॅन गो फॉर. आणि इथे बघा मग या कॅन्डलवरती आपल्याला ते समजतं की ट्रेडमध्ये दम आहे, तर आपण एक रिस्क घेऊ शकतो छोटीशी. 78 पॉईंटची रिस्क घेतल्यानंतर तिला तेवढंच कॅरी करायची गरज नाही आहे आपल्याला. सध्याला आपल्याकडे 78 पॉईंटची रिस्क आहे, पण लगेच तिला आपण काय केलं असतं, आपल्या डायरेक्शननी गेल्या गेल्यास ट्रेड त्याला मिनिमाइज केलं असतं, एक 16 पॉईंटवरती आणून ठेवलं असतं या पद्धतीने. आणि नंतरच्या सिंगल कॅन्डलमध्ये टार्गेट डन आहे. त्यानंतर इथे तर फक्त स्कॅल्पिंग कोणी करू शकलं असतं जर कोणी प्रो ट्रेडर असेल तर, अदरवाईज इथे दूर राहिलेलं बरं, कारण की SL हंटिंग होत आहे तिथे कंटिन्यू. हा एक ट्रेड इथे पकडता आला असता तुम्हाला. कसं मार्केट खाली येत आहे, रेटेस देत आहे, पुन्हा खाली येत आहे. आता सगळ्यांचा विचार असा असणार आहे की मार्केट आता या टार्गेटला आपल्याला दिसेल, पण होत काय असणार, जर इथे नेक्स्ट कॅन्डल जर आपल्याला तोडताना दिसली असती तर. आणि इथे बघा तुम्हाला 1-2 टिक सुद्धा इथे मार्केटने सस्टेन केला नाही, रिव्हर्सल दिला. तर मग याच कॅन्डलच्या हायला हा लो ठेवून 51 पॉईंटचा SL ठेवून तुम्ही सेम टार्गेट ठेवलं असतं, एक 100-150 पॉईंटचं. आणि तुमचं आपलं चॅनल हेच टार्गेट होतं आपलं, तर तुमचं टार्गेट लगेच हिट झालेलं आहे या पद्धतीने. सो आजचं एकंदरीत मार्केट जे आहे ते तुम्हाला दिसत असेल तर रेंज बाउंडच होतं कम्प्लीट. आता एक डोजी फॉर्मेशन डे लेवलवरती मार्केटने इस्टॅब्लिश केलेलं आहे. लक्षात ठेवा या लेवलच्या वरती आपल्याला ट्रेड करू शकतो आपण, जास्त पॉईंट नाही. तर आपण फक्त त्याच्या लेवल मार्क करून ठेवूया आज. आणि त्या लेवलमध्ये आता हा एक झोन असणार आहे आपल्याला, मार्केटने हा झोन तोडणं अपेक्षित आहे आपल्याला. आणि या हिशोबाने मग आपण समोरचा ट्रेडिंग करणार आहोत. सपोज ही एक लेवल असणार आहे आपल्याकडे डे लेवलला, आणि बॉटमला तर आपल्याकडे ही लेवल आहेच. थोडंसं लो टाइम फ्रेमवरती घेतलं तर आजचा दिवस 7 तारीख, ओके. तर आपल्याकडे ह्या लेवल्स आहेत समजा. आता उद्या मार्केट कुठे ओपन होतं ते बघूया आपण, आणि त्या हिशोबाने मग लेवल प्ले करूया आपण. सध्याला ह्या लेवल दिसत आहे आपल्याला, मार्केट इथे आपल्याला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेताना दिसेल. सध्याला चॅनल आहे, चॅनल ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. जर चॅनल ब्रेक केलं तर ह्या समोरच्या गोष्टी आहेत सपोज. तर उद्या मार्केट नेमकं काय करतं ते बघायचं असेल तर लाईव्हला उद्या जॉईन करा आणि आपण सोबत जे आहे ट्रेडिंग करूयात उद्या. आत्तापासून प्रेडिक्ट करण्यात फायदा नाही. आता आपण फक्त असंच प्रेडिक्ट करू शकतो की मार्केट या लेवलला राहू शकतं, याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही, बिकॉज आपल्याकडे डेटा नसतो करंट. ओव्हरनाईट पोझिशन्स जे असतात त्यामध्ये मार्केट जेव्हा ओपन होईल त्यावेळेला ओआयचा हा डेटा जो आहे हा चेंज होतो, त्यामुळे मग आपलं जे ॲनालिसिस असणार आहे ते सुद्धा पूर्ण चेंज होईल. तर भेटू मग उद्याला आपण. चॅनलचं ॲनालिसिस आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.